नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. गणपती जवळ आलेले आहेत आणि घरी गणपतीची तयारी आज आपण सुरू करत आहे. तयारी म्हणजे डेकोरेशन ॲक्च्युली. तर बघूया काय काय डेकोरेशन सुचतंय आपल्याला करायला. चलो लेट्स गो. ठेवू शकत नाही का? कसं म्हणजे काढून तिकडे ठेवू. येस येस येस. टाकलं कसं होतं म्हणजे गुतवलं अभी क्या है ना सांगाड अपना पाऊस येतोय कस काय एवढं कलरफुल विजन कस काय तुझं? मम्मी घरातले माणसांनी असं म्हणलं ना लोक तर नाव ठेवायच बसलेत. मग पण ह्याला परत मॅचिंग आणायचं का? दरवर्षी खर्च करायचा. दरवर्षी कोटीत खर्च. गणपती बाप्पा देतोय, आपण उडवत बसतोय. टेन्शन लेणे का नाही. इतर गणल्यावर वाटतंय मला करायचंय काय नक्की तू कसं? माझं काय असं सोडायचंय ना फक्त. ही जी लाल आणि पिवळं आहे का नाही ते कापड नाही मला युज करायचं, मला वेगळ्या कलरचं युज करायचंय. पण त्याला माहित नाही नक्की कोणत्या. पण मला कलर कळून नाही कलर करू हे करू आपण. हेच लावायचं पण कापड नाही आणायचं दुसरं. हा ठीक आहे तेवढं कापड नाही आणणार दुसरं, हेच वापरायचं. ते करून देईल मी तुला. बाकीचं करा तोपर्यंत. आणि ते वरचे लटकन कसे लटकवायचे त्याचं डोकं लावा. लटकन कसे लटकवायचे ह्याचे डोकं लावा. पप्पा या 2 मिनिटं. पप्पा खतरनाक डिझाईन मित्रांनो, एक नंबर खतरनाक. बाप लेवल डिझाईन. सिद्धांत कुठलं डिझाईन? गोलांड्यांचं डेकोरेशन मंडळाला कॉम्पिटिशन. विषय हार्ड भाऊ. मित्रांनो जवळपास अर्ध डेकोरेशन झालेलं आहे. फ्रेम सगळे आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता. Yeah, this is what the frames look like. गणपतीपेक्षा डेकोरेशनच जागामागा दिसलं पाहिजे. तसं नसतं काय, गणपती असा उठून दिसला पाहिजे. बाकीच्या गोष्टी जरा गणपतीपेक्षा कमी दिसल्या पाहिजे. पण आता ते हे थांब तसं कुठल्या बी कलरला कुठल्या बी टाकलं नाही मागे हेच लावायचं. लिव्हेंडर छान दिसतं मागे. कारण मागच्या वेळेस पण आपण तेच लावलं होतं लिव्हेंडर. माळाच्या मध्ये टाकायचं. माळाच्या मध्ये टाकून माळा कडे माळा कडे माळांच्या मध्ये टाकायचं. ते 3च आहेत म्हणजे आपल्याकडे. बाजून सारखं मध्ये येतोय. हा तिथं मध्ये लावा. नंतरच्या मागे सेंटरला घ्यायचं. आणि मग मी आपण अल्टरनेट लावलं होतं इथं. व्हाईट पण होतं त्याच्या शेजारी. ते लावूया ना. आता काही इकडे लावणारच नाही ना बाहेर. हा व्हाईट म्हणजे बघ या कलरचं. ठीक आहे मोकळं कसं झालं पण मोकळं गेलं. त्याला अडकव चिटकव त्याला. आपण फुलांचं डेकोरेशन चालू केलेलं आहे. मम्मी दादा टीम वर्क टूथपिक नसल्यामुळे आपण काड्यांचा उपयोग करत आहे. होममेड थिंग्स. वी ओनली यूज होममेड थिंग्स. मध्ये जिथे गॅप वाटतोय ना
हा मग तेच की मध्ये वापरू आपण त्याला त्याचं लावायला काढू. चालू नाही त्याला. या ठिकाणी पिवळं द्या पिवळं. पिवळा आणि डेकोरेशनला रिअल लुक पांढरं येताना नको, पांढरं नको. अरे तिथं नको पाच इथं त्याच्यामध्ये नाही ना, नको. आता झालं की इकडून लावतं ना असं. अगं, ते पिवळं लावते ते पिवळं. नको अगं बस. त्याच्यामध्ये पिवळं लाव ग. हा ओके. काय वडे वाटते बघ पिवळ्याने गाव ठेवलं पाहिजे. नको मी काय म्हणते तिकडे आपलं चौधरी आहे इलेक्ट्रॉनिकच्या खालचं नाही. हे काय भैया आपण माल टाकून घेऊ. बरोबर आहे तू इकडून बघ एकदा आलंय ना वाटलं मग. नाही हे जरा इकडे आलं हे मध्ये आलं. नाही 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 व्यवस्थित आहे. इकडून बघायचं इकडून. बघ तेच. सिद्धांत आलाय. सिद्धांतला चढावा की इकडून तिकडून करतोय सिद्धांतला चढावा. ते पूर्ण फ्रेम जर असते ना तर फुलं पुरली नसते. हे अर्धी फ्रेम आहे त्यामुळे नाही, एवढे मग फुलं. आपण अर्ध्या फ्रेमच्या हिशोबाने आणलं होतं. फक्त मला इथं- वाटत होतं यार ते तुम्ही पानं लावून दिले नाही. पानं तर अजून छान दिसतात. नको, 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 गाव तुझीच ना. एवढं छान त्याच्यामध्ये लाव की पानं. एवढं छान वाटतंय. तुला सांग का बिझनेस करायचा असला तर करू नकोस. वेळ कर तुझा विषय. हो. तर मित्रांनो 3-4 तासांच्या मेहनतीनंतर फायनल लुक रेडी आहे डेकोरेशनचा. फायनल लुक जरा दाखवू आपण. चला तुम्हाला आता फायनली डेकोरेशन दाखवतो कसं झालंय ते आपलं. डेकोरेशन दाखव डिझाईन आहे डिझाईन. दाखव. हे आहे डेकोरेशन. कसं आहे? कडं आपण पहिल्यांदाच प्लॅनिंग केली होती. छान छान मस्त. मेहनत लागली पण छान झाली. पहिल्यांदाच आपण प्लॅनिंग केली होती त्यामुळे आपल्याला माहित होतं कसं होतं. आणि एक्झॅक्ट जसं पाहिजे तसं आता फक्त उद्या गणपती असेल आणि एकदम करा. तर हा व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी. चलो बाय बाय टेक केअर.